शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर इथं आयोजित केलेल्या रामरक्षा आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शनिवारी अमरावतीतील हनुमानगढी इथं हनुमान चालीसा पठणाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत हनुमान चालीसाचं सामूहिक पठण केलं। यावेळी राणा दाम्पत्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लक्ष केलं। हनुमान चालीसा आणि प्रभू श्रीराम यांच्या विचारांशी निष्ठा कृतीतून दिसली पाहिजे असं सांगत त्यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले। कार्यक्रमादरम्यान जय श्रीराम आणि बजरंग बलीच्या घोषणांनी हनुमानगढी परिसर दणाणून गेला। या कार्यक्रमाला भाजप आणि राणा समर्थकांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचं चित्र पाहायला मिळालं। बहुत समय लगा दिया राम जी को याद करने के लिए। राम जी को जो करना था राम जी ने अच्छे से कर लिया। जो बाळासाहेब ठाकरेजींचे विचार जिवंत ठेवू शकले नाही ते दुसऱ्यांना बेईमान ठरू शकत नाही। आणि यांनी कटप्प्यासारखं आमचे मुख्यमंत्री साहेबांच्या पाठीत खंजर खुपसण्याचं काम जनाब उद्धव ठाकरेजींनी केलं होतं। आणि आज आम्ही कोणीच नाही त्यांना काहीच बोलणार आहे। पूर्ण महाराष्ट्रीय जनताने त्यांना दाखवून दिली की त्यांची कोणत्या लेवलवर ते स्टँड करतात। पूर्ण विधानसभामध्ये साफ झाले आणि जेवढे उरले ते सगळे सोडून चालले गेले की जनाब सोबत आम्हाला राहायचं नाहीये, आम्हाला राम भक्तांसोबत राहायचं आहे। त्यात सगळे राम भक्त आमचे देवेंद्र फडणवीसजींच्या पाठीशी आहे आणि त्यांच्या सोबत उभे आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आज म्हटलं कोणी की तुमच्या घरी येऊन हनुमान चालीसा वाचतो तर ते स्वागत करतील आणि स्वतःही त्यांच्या हनुमान चालीसा वाचतील। त्याला म्हणते राम भक्त हनुमान भक्त। आज ज्या ठिकाणी ते आंदोलन करताय तो सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा एरिया। त्यांनी प्रोटेक्शन दिलं, त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना पूर्ण व्यवस्था करून दिली आणि असा व्यवस्था करणारा रामाच्या विचार हृदयामध्ये ठेवणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आहे। आणि त्या ठिकाणी जाऊन ते राजकारण जे करत आहे उद्धवजी ठाकरे, त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही रेशमबागमध्ये संघ कार्यालयामध्ये जा, दर्शन घ्या आणि वेळात वेळ काढून हनुमानगढीला 51 फूट उंच मूर्ती बजरंग बलीची आहे, इथे हनुमान चालीसा वाचा, तुमच्यासोबत आम्ही वाचू।